नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला मस्त अशी चमचमीत अशी मस्त पावभाजी करायची आहे, जी तुम्ही एकदा बनवली ना तर अगदी नेहमी अशाच पद्धतीने बनवाल। इतकी सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला आणि एकदम पटकन सुद्धा होणार आहे, कारण आपण भाज्या व्यवस्थित अशा बारीक कापून घेतलेल्या आहे आणि परत कुकरमध्ये करतोय। 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी तुम्ही अशी पावभाजी करू शकतात। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। पावभाजी करण्यासाठी आपण इकडे भाज्या कापून घेतलेल्या आहे। फ्लावर कापून घेतला आहे मी 1 वाटी, बघा असा जास्त मोठा नाही ठेवलेला, बारीकच ठेवलेला आहे। आणि एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे असा उभा। शिमला मिरची घेतली आहे बघा अर्धी वाटी, ती सुद्धा अशी बारीक कट करून घेतली आहे। आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा असा बारीक कट करून घेतलेला आहे। अर्धी वाटी बीट घेतलेलं आहे। इकडे गाजर घेतलं आहे अर्धी वाटी आणि मटर घेतलेले आहे, ओले मटर अर्धी वाटी। आणि बटाटे फक्त जास्त घेतले, मोठे 2 बटाटे घेतले। बटाट्यांचं म्हणजे कसं दाटसरपणा येतो आणि बटाट्याचीच खरी पावभाजी असते, त्याच्यासाठी मी बटाटे जास्त घेतलेले। तर आपल्याला भाज्या शिजवायला घालायच्या आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे साहित्य वापरायचं आहे। काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, पावभाजी मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, हळद घेतली आहे छोटा अर्धा चम्मच, फोडणीसाठी जिरं घेतलं आहे छोटा अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ। आणि फोडणीला आपल्याला तेल आणि बटर लागणार आहे। इकडे कुकर घेतलेलं आहे, कुकरमध्ये बटर टाकून घ्यायचं आहे। तेल सुद्धा त्याच्यातच घालायचं आहे। 2 पळी तेल घातलं मी। पावभाजीला बटर तेल व्यवस्थित असं घातलं ना आपण तर खूप छान लागते चवीला। थोडंसं जास्तच घालायचं। थोडंसं वितळू दिलं बटर आणि लगेच जिरं घातलं। पूर्णपणे असं नाही जरी जिरं फुटलं ना तरी चालेल, लगेच आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे, कारण ते बटरचा असं म्हणजे फ्लेवर आपल्या भाजीमध्ये राहायला पाहिजे, त्याच्यासाठी लगेच आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे। कांदा घातला, शिमला घालायची आहे, टोमॅटो आणि भाजीला रंग छान यावा, चव यावी म्हणून बीट घालायचं आहे आपल्याला आणि फ्लावर। मटर घालून घ्यायचे, गाजर आणि बटाटे। बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे कापून। मिक्स करून घेऊ व्यवस्थित अशा भाज्या, जे सर्व भाज्यांना असं छान असं बटर तेल लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भाज्या 2 मिनटं परतवून घेतल्या। आता त्याच्यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर घालू, हळद घालायची आणि पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहे। आता पाणी घालून घेऊ आपण। पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे, अर्धी वाटी पाणी घातलं मी, कारण आहे ना आपल्याला नंतर भाजी मॅश करताना त्रास होतो, त्याच्यासाठी पाणी कमीच घालायचं आहे। आता थोडीशी उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला पाण्याला आणि नंतर झाकण लावून आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे भाज्या अगदी व्यवस्थित शिजतील। मीडियम गॅसवर शिट्ट्या करायच्या आहे। 5 शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहे मीडियम गॅसवर। कुकर पूर्णपणे गार झालेलं आहे। आता काढून घेऊ आपण झाकण। हे बघा भाज्या छान आपल्या शिजून गेलेल्या आहे।
आपण जे भाज्या शिजवताना मसाले घातले होते ना, तर त्यामुळे एकदम छान असा फ्लेवर उतरलेला आहे भाज्यांमध्ये. या भाज्या आता आपल्याला कुकरमध्येच मॅश करून घ्यायच्या आहे बघा. एकदम लगेच मॅश होत आहेत. व्यवस्थित असं मॅश करून घेतलं बघा. चमच्याने दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान अशी मॅश झालेली आहे. अगदी पटकन होते कुकरमध्ये आणि आपण एकदम बारीक बारीक कापूनसुद्धा घेतलेलं आहे, त्याच्यामुळे शिजायला पण पटकन शिजते. तुम्ही अशी सुद्धा म्हणजे घेऊन खाऊ शकतात. सर्व आपण मसाले मीठ सर्व आपण त्याच्यात घातलेलं आहे, तरीसुद्धा आपण एक छोटासा तडका देऊ म्हणजे अजून जास्त भारी लागेल आपली भाजी. त्यासाठी बघा इकडे कढई ठेवली आहे तापायला. बटर घालू, परत अजून तेल घालू थोडंसं. बटर अगदी थोडंसं वितळलं लगेच आपल्याला कांदे घालून घ्यायचे. जास्त वितळू नाही द्यायचं, एकदम कडकडीत म्हणजे तापू नाही द्यायचं आहे. एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, तो घातला मी. बारीक चिरलेला आहे कांदा. थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांदे परतून झाले. आता आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊ आपण. जास्त पेस्ट नाही केलेली, जरा जाडसरच कुटलेलं आहे, ते घालून घेऊ. थोडंसं परतवून घेतलं. आता धना पावडर घालू. छोटा अर्धा चम्मच घेतली आहे. मिरची पावडर घालून घेऊ. चवीनुसार घालायचं आहे. थोडंसं परतवून घेतलं. आता थोडंसं आपण पाणी घालू त्याच्यामध्ये, म्हणजे मसाले जळणार नाही. मसाला छान परतला गेला बघा. अगदी तेल आणि बटर सुटलेलं आहे मसाल्यामधून. आता आपण ज्या भाज्या मॅश करून ठेवलेल्या आहे त्या इथे टाकून घ्यायच्या आहे आपल्याला. किंवा तुम्ही ही फोडणी डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा टाकू शकतात. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली भाजी. आपण भाज्या शिजवताना मीठ घातलेलं आहे, तरीसुद्धा आपण जी कांद्याची फोडणी केली ना, त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. वरून थोडासा पावभाजी मसाला घालू आपण. एक अर्धा चम्मच घालते मी. काळी मिरी पूड घालायची आहे बघा. छान स्वाद येतो. कसुरी मेथी घालू बघा. हातावर थोडीशी चुरून घेऊ आपण. मिक्स करून घेऊ परत एकदा. गरजेनुसार आता पाणी घालून घेऊ आपण. गरम पाणी घालायचं आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. अजून मी थोडंसं पाणी घालणार आहे. दोन 3 मिनिट आपण भाजी छान अशी आता शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर अजून छान असा उतरेल. 2 ते 3 मिनिट आपण भाजी छान अशी शिजवून घेतली बघा आणि एकदम छान असा सुगंध येतोय. गॅस बंद करून द्यायचा आहे. थोडीशी मिक्स करू. आणि वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. तयार आहे आपली मस्त अशी पावभाजी. भाजी आपली तयार झालेली आहे. त्यासोबत खाण्यासाठी आता आपण पाव शेकून घेऊ. मस्त असे बटर घालायचं आहे थोडंसं. थोडीशी मिरची पावडर घालायची आहे.
थोडासा पावभाजी मसाला घालू आपण. तीन पाव घेतलेले मी मध्ये असे चिरून घेतले, ते असे उलटे टाकून घ्यायचे. मी मस्त असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं मी अजून वरून बटर घालणार आहे पाववरती. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालणार आहे. बघा खालची बाजू व्यवस्थित अशी शेकून घेतली आपण. थोडंसं आता वरची बाजू शेकू. बघा किती छान असा मसाला लागलेला आहे सर्वीकडे. व्यवस्थित आता शेकून झालेला आहे. काढून घेऊ आपण आता पाव. गरमागरम आता पावभाजी आपण खायला घेऊ. बघा किती छान अशी झालेली आहे. सुगंध एकदम भारी येतोय पावभाजीचा. मस्त वरून आता थोडीशी कोथिंबीर घालू. आणि वरून थोडंसं बटर घालू परत. रेडी आपली मस्त पावभाजी. तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.